हे काय प्लास्टिकवर नेऊनच नाही देत ना? नाही, हे भारी केलं सगळ्यात. वर लोकांना म्हणायला नको. जे घेऊन जाते ते 50 रुपये डिपॉझिट घ्यायचं. हां, आलं की त्यांनी बॉटल दाखवली त्यांचं डिपॉझिट परत द्यायचं. म्हणजे 50 रुपये डिपॉझिट. ही बॉटल न्यायची असेल तर जात नाही त्यांचे डिपॉझिट इथं बॉटल ठेवायची. हां, आणि ज्यांना न्यायचं त्यांच्यासाठी 50 रुपये डिपॉझिट. डिपॉझिट 50 इथं जमा करायचं. बॉटल घेऊन जा, परत बॉटल खाली आणा, तुमचे 50 रुपये घेऊन. परत तुम्हाला. हे भारी केलं. लोकांना सांगून सांगून लोक सुधरत नाहीत. त्याच्यापेक्षा हां, सहलीचे लोक ऐकत नाही. सर लोक सर लोक शाळेवाले काय करतात, मुलांना पुढे पाठवतात. बॉटल ते हां, लहान मुलांना थोडंसं आपल्याला पण हे होतं ना. असं नाही करायला पाहिजे. बरं आहे, हे उलट भारी बनवलंय. ही शिवनेरीची सगळ्यात बेस्ट झाली ही गोष्ट. दिवसाच्या बॉटल हे भारी. नाही अडवलं तर एवढे बॉटल पडतात एका दिवसाला. हा, आणि ते परत मग म्हणणार गड किल्ल्यांचं संवर्धन नाही. हे मस्त त्याच्या साईडला देतात टाकून. नाही. सगळ्यात म्हणजे मला आत्तापर्यंतच्या किल्ल्यावरची सगळ्यात ही गोष्ट भारी वाटली. चला, थँक्यू. किल्ल्यावरून येताना बिस्लरीच्या बॉटल लोकांच्या काढून घेतल्या होत्या. तेव्हा मनामध्ये प्रश्न आला होता, आता एवढा मोठा किल्ला चढायचा आहे म्हटल्याच्या नंतर, एवढा मोठा किल्ला चढायचा आहे म्हटल्याच्या नंतर वर जाताना दम लागणार, आणि दम लागल्याच्या नंतर गरज आहे ती पाण्याची. परंतु प्रशासनाने त्याची ही सोय सगळ्यांची करून ठेवलेली. इथं पाण्याचं फिल्टर बसलेलं. आता फिल्टर ज्याला दुसरं बाहेरचं पाणी जमतच नाही, असतात काही लोक ज्यांना बाहेरचं पाणी नाही जमत, मग त्या लोकांनी येताना स्वतःच्या स्टीलच्या बॉटल असेल किंवा घरच्या बॉटल असतील त्यासोबत घेऊन या. म्हणजे ना तुम्हाला तिथं डिपॉझिट भरण्याची गरज पडेल, आणि किल्ल्यावरही इथे कचरा होणार नाही, याची पणच घेतली पाहिजे.